नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद संचालनालयामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे 7 पदांकरिता 7 वेगवेगळ्या पोस्टसाठी. तर त्याचे रिवाइज आन्सर की आलेले आहेत, आन्सर की नाही स्कोर लिस्ट आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ऑडिट अँड अकाउंट, त्याच्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, फायर सर्व्हिसेस, सॅनिटरी इन्स्पेक्टर सर्व्हिसेस, टॅक्सेशन ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर वॉटर सप्लाय. वॉटर वॉटर सप्लाय वरची वेळेचे यासाठी आलेले आहे. तर याच्यामध्ये हे विद्यार्थी आता तुम्ही याद्या जर दाखवलं तुम्हाला मी 1 मिनिट यादी दाखवतो. टॅक्सेशनची दाखवलेलं आहे ऑलरेडी, तरी तुम्हाला टॅक्सेशनची यादी दाखवतो. तर या यादीनुसार बघा की यांनी काय केलेलं आहे. टोटल 1800 पेजेस आहेत या यादीमध्ये. हं. तर याच्यानुसार जर बघाल तर काय केलेलं आहे यांनी ही यादी काय केलेलं आहे. पेपर 1चा स्कोर दिलेला आहे, त्याच्यानंतर त्याचं नॉर्मलायझेशन केलं आहे. पेपर 2चा स्कोर केलं त्याचं नॉर्मलायझेशन केलं आणि टोटल केलेलं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघा तर काही विद्यार्थी डिस्क्वालिफाईड का केलेले आहे ते सांगेल, की याच्यात डिस्क्वालिफाईड का केलेले ते सांगेल. सगळ्यात शेवटी जायला लागेल मला. 1800 पेज नंबरवर त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्यात काय बदल आहे? खूप सारे विद्यार्थी विचारत आहेत की काय एक्झॅक्टली काय केलं. त्याच्यानुसार केलं की जे क्वालिफाईड का आहेत विद्यार्थी त्याच्यामध्ये पेपर 1 जो आहे आणि पेपर पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 45% पेक्षा गुण आहेत त्याच विद्यार्थ्यांना क्वालिफाईड केलेलं आहे. बाकीचे विद्यार्थी जे आहेत ज्याच्यामध्ये पेपर 1 क्वालिफाईड असेल आणि पेपर 2 डिस्क्वालिफाईड असेल त्यांना डिस्क्वालिफाईड केलेलं आहे. म्हणजे पेपर 1 क्वालिफाईड झाला, डिस्क्वालिफाईड झाला तर सेकंड पेपर त्यांचा चेकही नाही केलेला. त्याच्यानंतर पेपर 1 ला क्वालिफाईड असेल, पेपर 2 ला चेक केला, पण तिथे जर डिस्क्वालिफाईड असेल म्हणजे 45% गुण भेटले नाहीत, ओव्हरऑलही 45% गुण पाहिजे तरच तुम्हाला क्वालिफाईड केलं, अदरवाईज तुम्हाला डिस्क्वालिफाईड केलेलं आहे. ह्या सगळ्या याच्यात काय केलं की यांनी हे केलेलं आहे. तुम्ही आता तुम्हाला बघेल दाखवाल तुम्हाला इथे सपोज काही वरती गेल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. वाटलं तर सेपरेट पीडीएफ ओपन करेल मी. एकच मिनिट मला दे. बघा इथे दाखवतो तुम्हाला मी डिस्क्वालिफाईडचं. तर याच्यामध्ये बघू शकता हे कॅन्डिडेट आहेत. एकच मिनिट. हां, इथे बघू शकता. यांना पेपर 1 ला जे आहेत ते 87 मार्क आहेत आणि पेपर 2 ला 30 मार्क आहेत. त्यामुळे काय की हे यांना डिस्क्वालिफाईड करण्यात आलेलं आहे. ओके. तर तसेच कॅन्डिडेट दिसतील तुम्हाला. ज्याच्यात पेपर 1 इथे बघू शकता पेपर 1 ला चांगले आहेत. पेपर 2 ला डिस्क्वालिफाईड झालेले आहेत ते कारण त्यांना 45% मार्क आले नाहीत. भले त्यांना 135 मार्क असतील तरी डिस्क्वालिफाय झाले. तर या कारणामुळे काय केलं त्यांना डिस्क्वालिफाईड केलेलं आहे. हे सगळ्याच याच्यामध्ये झालेलं आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.